VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आले गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 78. केतन आणि पर्णी डिनरवरून घरी परतले. केतन कपडे चेंज करत होता आणि पर्णी फ्रेश व्हायला गेलेली. ती येण्याआत तो चेंज करून बेडवर आडवाही झालेला. पर्णी ही काहीच वेळात बाहेर आली. पाहते तर केतन बेडवर आडवा होऊन आताही कसल्याशा विचारात हरवलेला. मग तीही तिचा चेहरा वगैरे पुसून बेडवर आली आणि त्याच्या शेजारी आडवी झाली. काय एवढा कसला विचार चाललाय? एकदम समोर येऊन त्याच्या गालाला हात लावून ती बोलली. तेव्हा कुठं तो भानावर आला. कुठे काय, काही नाही. आता बस एकच विचार येतोय पर्णी की यातून लवकरात लवकर बाहेर पडता येऊ दे. हो असंच होईल केतन, ती त्याला विश्वास देत म्हणाली. ती आता त्याच्या अगदी समोर होती. आज वेगळ्याच मूडमध्ये असणाऱ्या तिनं अलगद त्याच्या गळ्यात हात घातले आणि त्याला किंचित जवळ ओढत त्याच्या जवळ वेगळ्याच ओढीने गेली. ती जवळ आली तसा तिच्या श्वासातला चढ उतार तिच्या मूडची कल्पना त्याला देत होता. पण आता सध्या त्याला इंटरेस्ट वाटत नव्हता. डोक्यातून सध्या मनात भिनभिनत असलेला तो विषय जायचं नाव घेत नव्हता. आणि पर्णी जरी समोर आली तरी डोळ्यासमोर ती घाणेरडी कियारा यायची आणि त्याला ते सगळंच नको वाटायचं. आधीच ऑफिसच्या वॉशरूममध्ये घडलेलं ते सगळं अजूनही तो विसरला नव्हता. ते कोणाला तरी बोलावं असं वाटत होतं, पण पर्णीला तिला कसं बोलणार? त्याला तेच कुठंतरी आठवून खराब वाटत होतं आणि सद्य परिस्थितीत त्याला असं काहीच करायला नको वाटत होतं. त्याने तिला जवळ ओढून मिठीत घेतलं आणि तिला म्हणाला, पर्णी, आय नो तू काय एक्सपेक्ट करतेस आज माझ्याकडून, पण आज माझा मूड नाही आहे. सॉरी, ट्राय टू अंडरस्टँड. तो म्हणत होता, पण ती किंचित बाजूला होत त्याला पाहत म्हणाली, काय झालंय केतन? असं सारखे का हरवत आहात? सतत विचार करत असता कसला तरी. मलाच वाईट वाटते तुम्हाला असं पाहून. मला सांगा, फक्त विचार करून यावर काही मार्ग निघेल का? हो मला माहिती आहे पर्णी, पण तरीही यार. अजूनही तुम्हाला काही त्रास देते का केतन? काही सांगायचंय का? मला बोलू शकताय हो तुम्ही. ती असं म्हणाली तसं त्याने तिला पुन्हा जवळ खेचलं आणि तिचा चेहरा हृदयाशी पकडून त्याने घट्ट डोळे मिटले. खरं तर जे त्रास देत होतं ते त्याला बोलायचं तर होतं, पण बोलता येत नव्हतं अशी त्याची अवस्था झालेली. पर्णी, कसं सांगू? तुला बोलावं वाटतंय, पण तेच एक गोष्ट आहे ती खूप त्रास देते ग मला. कोणती गोष्ट केतन? तुम्ही बोला तर. ती बाजूला व्हायचा प्रयत्न करून म्हणाली खरी, पण तिला तसं करता काही आलंच नाही, कारण त्याने तिला फर्मली पकडलेलं हलूच दिलं नव्हतं. तुझ्या डोळ्यात पाहून नाही सांगू शकणार आहे मी. थोडं शांत राहशील का अशीच? बरं, असंच सांगा, मी ऐकते, ती म्हणाली. पर्णी, यार मला ना अशी विरक्ती आल्यासारखं झालंय. यू नो वॉट, त्या दिवशी हे सगळं बोलायला ती माझ्या केबिनमध्ये आली होती. तेव्हा काय झालं केतन? तिनं आधी मला समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला आणि मी नाही ऐकलो तर ती एखाद्या जनावरासारखी माझ्यावर झेपावली. तिचं ते वागणं विसरत नाहीये. मी एक पुरुष असून तिचं ते वागणं मला एक्सेप्ट करायला जड जातंय. कसं सांगू यार? हे सगळं सांगत असतानाही त्याची तिच्या भोवतीची पकड घट्ट होत होती, पण तरीही तिनं तिची सगळी शक्ती लावून उसळून त्याच्यापासून बाजूला झाली. 1 मिनिट केतन, एवढी मोठी गोष्ट घडली होती आणि तुम्ही बोललाच नव्हता मला. ती किंचित उठत कोपऱ्यावर रेलून त्याला म्हणाली, सॉरी ना पर्णी, सॉरी ना यार. कसं सांगू, मला हे सगळं सांगायलाही लाज वाटत होती.
तो तिच्यापासून नजर चुकवत म्हणाला, पण त्या कमल नयनात काठोकाठ भरलेले अश्रू तिला दिसलेच. पण केतन, तुम्ही एक मुलगा असूनही असं बोलताय. तिला द्यायची होती ना एक ठेवून. अगं, क्षणभर काय चाललंय तेच मला बुद्धीला खरं वाटलं नाही. आणि तुला काय वाटलं मी दिली नसेल? मी चांगलीच ठेवून दिली तिला. तेव्हा सर तिनं हे सगळं असं माझ्यावर उलटवलं. तेच सतत आठवून मी वैतागलोय यार परनी. हे सगळं लवकर सॉल्व्ह व्हावं असं वाटतंय, पण नाही ना यार, वेळ लागतोय. मला खरंच ग तिच्यासमोर ऑफिसमध्येही जायला नको वाटतंय. आताही तो कसा बसा नजर चोरून बोलत होता. ओके, ठीक आहे केतन, सोडा आता ते. तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका बरं. पण मग केतन, तिनं हे सगळं ऑफिसमध्ये तुमच्या केबिनमध्ये असं केलं होतं, मग तिथं कॅमेरे तर असतील ना. तो प्रूफ दाखवून आपण ती वाईट आहे हे दाखवू शकतोय. पण परनी तो कॅमेरा मी बसतो त्या कोपऱ्यात उजव्या साईडला आहे, ज्याचा फोकस समोर आहे. माझ्या केबिनचं बाथरूम माझ्या लेफ्ट साईडला आहे. आणि तिने एवढा जोरात धक्का दिलेला की मी आणि ती त्या बाथरूममध्ये गेलो. बाहेर रेकॉर्ड झालेल्या फुटेजमध्ये फारसं काही दिसत नाही आहे. मी ऑलरेडी ते चेक केलं आहे. ओ हो, आणि उलट ती तो प्रसंग माझ्यावर उलटवेल काही सांगता येत नाही. मग काही उपयोग नाही. आपल्याकडे काहीतरी स्ट्रॉंग प्रूफ हवा. मला सांग परनी, तू तिच्या नवऱ्याचा फोन नंबर मिळवून काय करणार आहेस? म्हणजे त्याला खरं सांगणार आहेस का? नाही, मला नाही माहीत मी काय करणार आहे. पण हो, आधी माझं ठरलेलं की त्याला सगळं सांगून टाकायचं, पण बघू. यार परनी, तेव्हाही तिच्या घरी मी गेलो तेव्हा त्याने मला तिच्यासोबत पाहिलंय. ती उलट त्यालाच भरवेल आणि त्याने तिच्यावर विश्वास ठेवला ना तर मी पुन्हा गेलो. सो जे काय करायचं ते तू नीट विचारपूर्वक कर. ओके केतन, मी विचार करते त्यावर. यू डोंट वरी. पण हो, तुमच्या मनाला जे काही त्रास देतंय ते मला बोलून टाकत चला बरे. म्हणजे मन तरी शांत राहील तुमचं. आता सोडून द्या, जे झालंय ते झालं. द्याल ना? ती त्याला जवळ घेत म्हणाली. ट्राय करतो. थँक्स परनी. यार माझं ॲटलिस्ट ऐकून तरी घेतलंस. नाव आय एम फिलिंग रिलॅक्स. तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तो म्हणाला. इट्स ओके, मी नाही तर कोण घेणार आहे समजून. बट केतन, आय एम टेलिंग यू, मी तिला एकतरी ठेवून देणारे म्हणजे देणारे. बघाच तुम्ही. ती पुन्हा बाजूला होऊन चिडून म्हणाली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. नक्की दे. नाही, देच तू. मला ना खूप आवडेल तू तिला देत असताना पाहायला. देणारच आहे. आता तर खूप राग आलाय मला तिचा, म्हणत ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. पण आता मात्र दोघंही एकमेकांच्या भावपाशात झोपण्याचा प्रयत्न करू लागले. प्लॅन तर ठरलेला, पण आता त्यावर वर्क होणं गरजेचं होतं. एकतर तिचा फोन मिळवणं हा सर्वात अवघड टास्क असणार होता. शिवाय कियारा मीटिंगला जायच्या आधी तो फोन मिळवायचा आणि ती मीटिंगमधून बाहेर यायच्या आधी जागेवर जाऊ द्यायचा, असं होणं गरजेचं होतं. ती तिचा फोन बरोबर तेव्हाच विसरेल हेही तर शक्य नव्हतं. त्यासाठी काहीतरी गडबड घडवून आणणं गरजेचं होतं आणि त्याही आधी तिच्या मोबाईलचा पासवर्ड पाहून घेणं गरजेचं होतं. सचिन आधी तिचा पासवर्ड मिळवण्याच्या प्रयत्नात राहणार होता, पण पहिल्या दिवशी तिच्या मोबाईलचा पासवर्ड जाणून घेणं फारसं अवघड गेलं नव्हतं. केतनने त्यांची एक मीटिंग चालू असताना हुशारीने तिचा पासवर्ड पाहून घेतलेला. आता तिचा मोबाईल मिळवणं आणि तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवणं तेवढंच राहिलेलं. पण तिचा मोबाईल मिळवणं, तिचा पासवर्ड जाणून घेणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी सचिनने ऑफिस बॉयला कामाला लावलेलं. पण 2 दिवस असेच निघून गेले. ऑफिस बॉयला त्यात यश आलं नव्हतं. थोडक्यात त्या आठवड्यातले ऑलरेडी 3 दिवस असेच निघून गेले होते. आज ऑफिसमध्ये केतन आणि कियाराची मीटिंग असणार होती. आज काही करून तिचा मोबाईल काही वेळासाठी गायब करणं आणि तो मिळवणं हे काम कशाही परिस्थितीत करावंच लागणार होतं. मीटिंग 10ला होती तेव्हा ऑफिस बॉय तिला मुद्दाम मीटिंगची आठवण करून द्यायला आला. कियारा मॅम, मीटिंग आहे, केतन सरांनी बोलावलंय. हो माहिती आहे मला, चालले मी. तू का आठवण करून देतोयस, मला कळतं तेवढं.
कियारा मॅम, मला जरा मदत हवी होती. कसली मदत आणि माझ्याकडून? हो, मला तुमचा मोबाईल हवा होता, जरा माझ्या बायकोला फोन करायचा आहे. तुझ्या बायकोला फोन करायला तुला माझा मोबाईल हवाय का? तुझ्याकडे फोन नाही आहे तुझा? आहे ना, पण माझ्याकडचा बॅलन्स संपलाय म्हणून तू माझा मोबाईल मागतोयस. इथं इतके लँडलाईन आहे, त्यातल्या कोणत्या तरी लँडलाईनवरून कर ना. मला का मागतोयस? हो, पण लँडलाईनवरून घरी फोन करायला मला अलाउड नाही आहे. पाहिलं कोणी तर काढून टाकतील हो मला कामावरून. सगळ्यांना सांगून कशाला करत बसायचं आपण? तुम्ही लोक ना, खरंच. मी नसते हा माझा फोन वगैरे देत कोणाला. तू जा, तुझं काम बघ, म्हणत ती उठली. एवढ्यात कियाराकडे स्टाफमधलीच एक मुलगी आली. मॅम ऐका ना, काल सांगितलेला एक रिपोर्ट तुम्ही सांगितलाय तसा बनवला, एकदा चेक करता का? मीटिंगच्या आत मी तुम्हाला मेल केलाय. काय ग तू तू अशी आयत्या वेळी येत नको ग जाऊ. तिकडे मीटिंग स्टार्ट होईल एकतर. वैतागून हातातला मोबाईल तिथेच बाजूला ठेवून ती तो रिपोर्ट चेक करत तिथंच बसली. आणि त्या नादात असताना ऑफिस बॉयने तिचा फोन हळूच काढून घेतला. एवढ्यात मीटिंग रूममध्ये सगळेच जमू लागलेले आणि कियारा अजूनही मीटिंग रूममध्ये पोहोचली नाही पाहून केतनने मीटिंग रूममधूनच तिच्या लँडलाईनवर फोन केला. मिसेस कियारा, आजच्या दिवसात मीटिंग रूममध्ये याल का? हो केतन, आलेच. एकच मिनिटात आले, म्हणत ती घाईतच फोन ठेवून उठली. बघ, तुला म्हणाले होते ना, चल आता, म्हणत चुकून तिचा मोबाईल समजून त्या मुलीचा उचलून ती त्याच मुलीसोबत मीटिंग रूममध्ये आली. समोर मीटिंग चालू होती. त्या दुसऱ्या मुलीच्या लक्षात आलेलं की तिचा मोबाईल चुकून कियाराच्या डेस्कवर राहिलाय आणि तिचं काही वेळाने कियाराच्या हातात लक्ष गेलं तर तिचा मोबाईल कियाराच्या हातात होता. मीटिंग चालू असल्याने ती काही तिला बोलली नाही, पण इकडं ऑफिस बॉय तो फोन घेऊन सचिनकडे आलेला. मीटिंग झाली आणि त्यानंतर मात्र बाहेर निघताना ती मुलगी कियाराला गाठून म्हणाली, कियारा मॅम, माझा फोन. ती इशारा करत म्हणाली, माझा फोन? आता तुलाही माझा फोन हवाय? काही झालंय काय आज सगळ्यांना ऑफिसमध्ये? नाही 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 नाही, तुम्ही माझा फोन घेतलाय, ती म्हणाली. तेव्हा कुठं तिच्या हातातल्या फोनकडे लक्ष गेलं आणि तिच्या लक्षात आलं हा तिचा फोनच नाहीये. ओह, मग माझा कुठे आहे? अरे बापरे, त्या शंकरने तर नाही ना घेतला. शंकर, ती त्याला हाकावर हाका मारू लागली आणि तशीच तिच्या डेस्कवर आली. तिचा फोन शोधू लागली. माझा फोन कुठं गेला यार? ओ थँक गॉड, मिळाला. तिला तिथंच तो मिळाला म्हणताना शांत झाली, पण आता समोर शंकर उभा होता. काय झालं मॅम? मला हाका मारत होता. काही हवंय का? नाही नाही नाही, काही नाही, तू जा, म्हणत ती मोबाईल ओपन करून तोच पाहत बसली. इकडे सचिनने मिळवलेला निशिकांचा नंबर केतनला आणि केतनने पर्णीला सेंड केलेला. आणि पर्णी सध्या तिच्या इन्स्टिट्यूटमधून स्टुडिओमध्ये जायला निघालेली. पर्णी स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तेव्हा कुठं तिला केतनचा तो मेसेज मिळाला ज्यात कियाराच्या नवऱ्याचा नंबर होता. पण आता तिच्या नवऱ्याला तिच्या वागण्याची कल्पना द्यायची नव्हती. असं काहीतरी करायचं होतं ज्यात कियाराचा नवराही तिला सोडणार नाही आणि तरी सुद्धा ती मात्र त्या दोघांच्या आयुष्यातून दूर निघून जाईल. आणि असं काय करायचं याचा विचार आता पर्णी करत होती. आजचा पार्ट इथंच संपलाय. निशिकांचा नंबर मिळवण्यात पर्णिका यशस्वी झालीये, पण बघू आता पुढं ती काय करते आणि केतनला कियाराच्या कचाट्यातून कशी वाचवते. त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.